नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागात तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. मुलांनो, आपण गेल्या तासिकेमध्ये शब्दांचे घर या कवितेचा अभ्यास केलेला आहे. आज आपण या कवितेवर आधारित जो स्वाध्याय आहे तो अभ्यासणार आहोत. मुलांनो, या कवितेमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे हे स्वर, ही अक्षरं एकत्र राहतात व एकत्र खेळ खेळतात. तर अशाच प्रकारचे काही शाब्दिक खेळ आज आपण पाहणार आहोत. मुलांनो, तुम्हाला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे, पहा. कोण ते लिहा. त्यातला अ आहे शब्दांच्या घरात राहणारे. आता या शब्दांच्या घरात कोण राहत होतं बरं? तर या शब्दांच्या घरात स्वर, काना, मात्रा, वेलांटी व विरामचिन्हे राहत होते. दुसरा प्रश्न पहा. घरात एकोप्याने खेळणारे. तर या घरामध्ये कोण एकत्रपणे खेळायचं? तर काही अक्षरं एकत्र या घरामध्ये खेळायची. त्या पुढचा प्रश्न बघा. अवतीभवती झिरपणारे. तर अवतीभवती काय होतं, काय झिरपायचं? तर अवतीभवती गाणे झिरपायचे. मुलांनो, हा पुढचा प्रश्न आपण आता बघूया. खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवलेलं आहे. लांटिवे. आता या शब्दाला काहीही अर्थ नाही, परंतु या शब्दातील अक्षरांची जर आपण रचना बदलली तर त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि तो आहे वेलांटी. वेलांटी म्हणजे काय? तर जी आपण ईची मात्रा लावतो, ईचं जे स्वरचिन्ह आहे, दीर्घ ई किंवा ऱ्हस्व ई, त्यांना म्हणतात वेलांटी. तुम्हाला काही उदाहरणं सोडवायची आहेत मुलांनो. पहिलं आहे स फु धु स. आता या शब्दाला सुद्धा काहीही अर्थ नाही, परंतु आपण जर या शब्दातील अक्षरांची रचना बदलली तर त्यापासून एक शब्द तयार होतो आणि तो आहे धुसफूस. नंतरचं उदाहरण बघा मुलांनो. र कु अंग. या शब्दाला सुद्धा काहीही अर्थ नाही, परंतु जर या अक्षरांची रचना बदलली तर त्यापासून अंकुर हा शब्द तयार होतो. पुढचा शब्द तुम्ही बघू शकता. का नी नो का. या शब्दात सुद्धा रचना बदलल्यामुळे आपण एक नवीन शब्द तयार होतो आणि तो आहे कानो कानी. आता या पुढचा आणखी एक शब्द बघा. बघा मुलांनो, की या अक्षरांमध्ये एक खेळ चाललाय असं आपल्याला वाटत नाही का? की जर ते अक्षरं आपली जागा बदलत आहेत आणि त्यामुळे कशा प्रकारे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. तर असाच आणखी एक आपण ज्याला म्हणू शाब्दिक खेळ बघूया. खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा. आता तुम्हाला इथे उदाहरणं दिलेली आहेत बघा. पहिलं आहे डॅश घर. दुसरा आहे डॅश स्वर. तिसरा आहे डॅश अंकुर आणि चौथा आहे डॅश वाट. आता आपल्याला काय करायचं आहे? या शब्दांसाठी, आता ही सर्व शब्द दिलेली आहेत ते आहेत विशेष्य. तर या विशेषांसाठी कोणती विशेषणं या कवितेत आलेली आहेत तर ती आपण बघूया. पहिलं आहे सुंदर घर, हळवे स्वर, मनकोवळा अंकुर आणि मोकळी वाट. म्हणजे घर कसं आहे तर सुंदर, स्वर कसे आहेत हळवे, अंकुर कसा आहे तर तो मन मोकळा आणि वाट कशी आहे तर मोकळी. तर इथे तुम्हाला या प्रत्येक विशेष्याचं विशेषण दिलेलं आहे. आता मुलांनो पुढे बघा. खालील शब्द साखळी पूर्ण करा. आता इथे पहा मुलांनो, तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. पहिला शब्द आहे सुनीता. सुनीता या शब्दातील जे शेवटचं अक्षर आहे ते आहे ता. आता आपण काय करणार आहोत?
ता या अक्षराने सुरू होणारा पुढचा शब्द तो आहे तारा. तारा या शब्दातील शेवटचं अक्षर आहे रा. आता पुढचा शब्द आपण जो घेणार आहोत तो राने सुरू होणार, तो आहे राघवेंद्र. राघवेंद्र या शब्दातील शेवटचं अक्षर आहे द्र. आता द्र या अक्षराने सुरू होणारा शब्द आहे द्रव. या शब्दात सुद्धा व हे शेवटचं अक्षर आहे. आता व या अक्षराने सुरू होणारा शब्द आहे वजन. या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे न. न या अक्षराने सुरू होणारा शब्द आहे नमन. आता पुढचे जे शब्द आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. आता आपण काय करूया, पुढचे कोणकोणते शब्द येतात ते पाहूया. आपण इथे पाहिले बघा मुलांनो, नमन. आता आपण इथे सुरुवात करूया नमन पासून. नमन या शब्दातील शेवटचं अक्षर आहे न. न ने सुरू होणारा पुढचा शब्द आहे नवस. नवस या शब्दातील शेवटचं अक्षर आहे स. स ने सुरू होणारा पुढचा शब्द आहे सनई. या शब्दातलं शेवटचं अक्षर आहे ई. आता ई ने सुरू होणारा पुढचा शब्द आहे ईद. ईद या शब्दातील शेवटचं अक्षर आहे द. आणि द या अक्षराने सुरू होणारा पुढचा शब्द आहे दव. इथे पहा मुलांनो, दव या शब्दातील शेवटचं अक्षर आहे व. आणि व पासून सुरू होणारा शब्द आहे वचन. आता मुलांनो, आपण जे हे शब्द बनवतोय, तर हे ज्यावेळेस मी वाचते त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुम्हाला एक खेळ आठवतोय का, जो आपण नेहमी सहलीला जाताना किंवा कुठे बाहेर जातो त्यावेळेस तो खेळ खेळतो, आठवतंय? तो आहे अंताक्षरी. म्हणजेच अंत म्हणजे शेवटचं जे अक्षर असतं त्या अक्षरापासून सुरू होणारं गाणं आपण म्हणतो. आता इथे आपण काय करतोय, शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारा शब्द बोलतोय. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, अंताक्षरीच खेळतोय असं आपल्याला इथे जाणवतंय. आता पहा मुलांनो, आता या आधीचा शब्द आपण कोणता पाहिला, तर वचन. वचन या शब्दातील शेवटचं अक्षर कोणतं आहे, न. आता न या अक्षराने सुरू होणारा पुढचा शब्द आहे नशीब. नशीब या शब्दातलं शेवटचं अक्षर आहे ब. आणि ब ने सुरू होणारा पुढचा शब्द आहे बटाटा. बटाटा या शब्दातील शेवटचं अक्षर आहे टा. आणि टा पासून सुरू होणारा शब्द आहे टाळा. आता मुलांनो पहा, आपण ही शब्दसाखळी अशीच पुढे घेऊन जाऊ शकतो. आता इथे आपला शब्द अडकलाय असं तुम्हाला जाणवेल, कारण की ळ या अक्षराने सुरू होणारा शब्द काही नसतो. ळ ने शब्द सुरू होत नाही. त्यामुळे इथे आपली ही साखळी संपली आहे. परंतु तुम्ही जर असं काही अक्षर आलं नाही तर ही साखळी आपण कितीही पुढे घेऊन जाऊ शकतो. आहे की नाही गंमत? आता पुढे बघूया. या खेळामध्ये काय बघूया आता आपण, खालील चौकटी वाचा, त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा. आता मुलांनो, तुम्हाला इथे एक उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. पहिलं जे उदाहरण आहे त्यामध्ये त्यांनी अक्षर घेतलेलं आहे क. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल इथे क ची 12 खडी दिलेली आहे. म्हणजे 12 खडीतील प्रत्येक अक्षरापासून सुरू होणारे शब्द. उदाहरणार्थ क पासून कप. 12 खडी कशी बोलतो आपण, क का, की की, कु कू, के कै, को कौ, कंग आणि कहा. तर इथे बघा, पहिला शब्द आहे क ने सुरू होणारा कप. दुसरा आहे काटा. तिसरा आहे किसनी. चौथा आहे कीव. पाचवा आहे कुसुम. त्या पुढचा शब्द आहे कूट. त्यानंतर बघा ही साखळी इथे जोडलेली आहे. कू नंतर येणारं अक्षर कोणतं आहे, केर. केर नंतर कैरी. पुढचा शब्द आहे कोपरा.
त्यानंतर कौल आणि इथे शेवटी दिलेलं आहे कंठ. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या अक्षराची जी बाराखडी आहे त्या बाराखडीतील प्रत्येक अक्षराप्रमाणे आपण इथे शब्द बनवणार आहोत. आता पुढे तुम्हाला मुलांना बघा कोणतं अक्षर दिलेलं आहे, तर स. आता आपण काय करूया, स पासून स ची जी बाराखडी आहे त्यानुसार शब्द करूया. पहिलं बघा मुलांनो, स पासून सण, त्यानंतर साप, सिमला, सीता, सुरेखा, सूप, सेना, सैल, सोने, सौदामिनी आणि संगत. आता हा खेळ आणि या आधीचा खेळ यामध्ये थोडासा फरक आहे. या आधीच्या खेळात आपण काय केलं, तर अंताक्षरीसारखं आपण तिथे खेळलो. शेवटचं जे अक्षर येईल त्यापासून सुरू होणारा शब्द. आणि इथे आपण काय करतोय, तर दिलेल्या अक्षराची जी बाराखडी आहे त्यात येणाऱ्या प्रत्येक अक्षरापासून सुरू होणारे शब्द आपण पाहिले. आहे की नाही गंमत या खेळात सुद्धा. आता पुढे बघूया मुलांनो. आता पुढे आपण काय करणार आहोत, तुम्ही शब्दकोड खेळला असालच. आपण पेपरमध्ये सुद्धा, न्यूजपेपरमध्ये शब्दकोड येत आणि आपण बऱ्याच वेळा ती सोडवतो. आता तुम्हाला हे जे शब्दकोड दिलेलं आहे त्यामध्ये काही शब्द लपलेले आहेत, ते तुम्हाला शोधायचे. प्रश्न काय आहे बघा, खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यय लपलेली आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यय बनवा व दिलेल्या जागेत लिहा. तर आता आपण काय करूया मुलांनो, या शब्दकोड्यामध्ये लपलेली शब्दयोगी अव्यय शोधूया. तुम्हाला यात काही सोडवून दाखवलेली आहेत. पहिलं दिलेलं आहे तुम्हाला खाली, इथे दिले बघा. त्यानंतर आहे साठी आणि इथे दिलेलं आहे सह. आता पुढचा शब्द बघा, तुम्हाला मी इकडे दिलेला आहे नजीक. आता नजीक कुठे दिसते बघा, हां, तर इथे बघा नजीक, इथे दिसलं तुम्हाला. त्यानंतरचा शब्द बघा सकट. सकट कुठे आहे, तर इथे सकट. पुढचा शब्द आहे प्रमाणे. इथे पहा मुलांनो, मा आणि ने, प्रमाणे. इकडे उभं तुम्हाला हा शब्द मिळेल. त्यानंतर साठी. साठी कुठे आहे बरं, साठी आम्हाला इथे करून दाखवलेला आहे. पुढचा शब्द आहे नंतर. नंतर कुठे दिसतंय बघा, तर नंतर, तिरपा आलेला आहे, नंतर. पुढचा शब्द आहे पुढे. इथे बघा मुलांनो, पुढे. त्यानंतरचा आहे सह, जो इथे तुम्हाला आधीच सोडवून दाखवलेला आहे. आणि या पुढचा शब्द आहे वर. तर मुलांनो, तुम्हाला समजलंय ना आता कशा प्रकारे आपण शब्दकोड्यामध्ये लपलेले शब्द शोधू शकतो. तर मुलांनो, माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की भाषेमध्ये कशा प्रकारे गंमत असते, कसा भाषेचा खेळ असतो. तर आपली जी ही कविता आहे शब्दांचे घर, की ज्यामध्ये शब्द वेगवेगळे खेळ खेळतात. कधी ते एकत्र येतात, कधी एकमेकांपासून लांब जातात आणि त्यापासून कशा प्रकारे गंमत होते. तर अशाच प्रकारचे हे खेळ आपण आजच्या या आपल्या तासिकेमध्ये पाहिले. तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या तासिकेत. तोपर्यंत धन्यवाद.